मित्रांनो, तुम्हाला एखाद्या गोष्टीची जर भीती वाटत असेल तर तुम्ही त्या भीतीला ओव्हरकम करूच शकणार नाही जोपर्यंत तुम्ही आज मी जी स्टेप सांगणार आहे ती अप्लाय करत नाही तोपर्यंत. भलेही तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या टेक्निक्स वापराल, भीतीला फेस कराल, सगळ्या गोष्टी कराल, पण ती भीती तुम्ही नाहीशी करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही तुमची स्वतःची आयडेंटिटी बदलत नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. हा माझा 7वा व्हिडिओ आहे, हाऊ टू ओव्हरकम फिअर. मी मागे 6 व्हिडिओ बनवलेले आहेत आणि ह्या 6 व्हिडिओंची एक प्लेलिस्ट आहे आणि ती तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन जरूर भेट द्या, ज्यामध्ये मी सांगितलेलं आहे भीती कशी निर्माण होते आणि त्यावरती पूर्णपणे मात कशी करायची. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोनस टिप देणार आहे भीतीवरती कायमची मात करण्यासाठी. मित्रांनो, तुम्ही वेगवेगळ्या टेक्निक्स वापराल, व्हिज्युअलायझेशन, ॲफर्मेशन्स, अगदी सगळ्या, पण जोपर्यंत तुम्ही तुमची आयडेंटिटी, सेल्फ आयडेंटिटी बदलत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या भीतीवरती मात करू शकणार नाही. जर तुम्ही स्वतःला आतून कुठेतरी स्वतःला भित्रा माणूस, एक भित्री भागूबाई समजत असाल तर तुम्ही तुमच्या भीतीवर मात करू शकणार नाही. ही सेल्फ आयडेंटिटी बनते कशी? ही सेल्फ आयडेंटिटी बनते 3 गोष्टींनी. एकतर सेल्फ टॉक, तुम्ही इतरांशी काय बोलता, आणि तिसरं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःला काय मानता. तर मित्रांनो, जर तुम्ही स्वतःला एक भित्रा माणूस समजत असाल तर तुम्हाला एखाद्या त्या गोष्टीची भीती वाटणार आहे. तुम्ही स्वतःला असं म्हणत असाल की मी उंचीला घाबरतो, उंचीवरती गेल्यावरती माझे हातपाय थरथरतात, उंचीवरती मी ठीकपणे उभा राहू शकत नाही, मला चक्कर येते आणि मी तसाच माणूस आहे, मी असाच आहे, हे जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा ती झाली तुमची सेल्फ आयडेंटिटी. आणि तुम्हाला जर ही बदलायची असेल तर तुम्हाला स्वतःशी पॉझिटिव्ह बोलणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा उंचीवर जाल आणि तिथे याल आणि खाली याल त्यावेळी तुम्ही स्वतःला म्हणा की अरे, मी प्रयत्न तरी केला, मी उंचीवरती जाण्याचा प्रयत्न तरी केला, आधी मी घाबरायचो पण आता मी कमीत कमी प्रयत्न तरी केला. आणि हे सांगून स्वतःलाच मोटिवेट करणं, इन्स्पायर्ड करा. अगदी भीती वाटत असेल त्याला तुम्ही जर छोट्या गोष्टींनी जर फेस करत असाल, छोट्या वेळासाठी प्लॅन करून जर फेस करत असाल तर स्वतःला ॲप्रिसिएशन द्या, स्वतःला रिवॉर्ड द्या, ज्याच्यामुळे तुम्हाला मोटिवेशन मिळेल, तुम्हाला ती गोष्ट करण्याची अजून प्रेरणा मिळेल. शिवाय त्या गोष्टीचा तुम्ही ट्रॅकही ठेवू शकता. जसं की तुम्हाला जर पब्लिक स्पीकिंगची भीती वाटत असेल, पब्लिक स्पीकिंग जाऊ द्या, आपण लोकांसमोर बोलण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही एक एक्सेल शीट बनवा, ज्याच्यामध्ये रोज लिहा, डेट टाका आणि मी आज किती लोकांशी बोललो ते नोंद करा. त्याच्यातून तुम्हाला एक ट्रॅक मिळेल, तुम्हाला कळेल की तुम्ही किती लोकांशी सहजपणे बोलता. त्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढायला मदत होईल. शिवाय जे तुम्हाला आपण स्वतःबद्दल एक मिझरी निर्माण केलेली असते की मी घाबरट आहे, मी घाबरतो, हे अजिबात सत्य नाही आहे. आपण काही प्रसंगांना घाबरतो, ठराविक लोकांशी बोलायला घाबरतो, पण सगळ्याच लोकांशी बोलायला घाबरत नाही. आपल्याला अभ्यास करण्याची भीती वाटते, पण काही विषय आपल्याला आवडते असतात. आता काही लोकांना यूट्यूब करण्याची पण भीती वाटते, पण ते स्वतःचे जे नातेवाईक असेल किंवा जवळची व्यक्ती, जवळच्या मित्रांसोबत बोलताना डेअरिंगबाज असतात. ते खूप छानपणे बोलतात, अतिशय सुंदरपणे बोलतात, अगदी ऐकत राहावं असं वाटतं. त्यामुळे आपण ही जी मिझरी बनवलेली आहे ना मित्रांनो, ती आपल्याला बदलायची आहे. तर ती कशी बदलू शकते? तर स्वतःशी जे आपण बोलतो आहे ना ते आपल्याला बदलायचं, ते पॉझिटिव्ह बोलायचं. जे आपण छोटे अचिव्हमेंट्स असतील ना किंवा मोठ्या अचिव्हमेंट्स त्या आठवायच्या. आता पर्टिक्युलरली भीतीवर मात करण्यासाठी मी जर त्या भीतीला फेस करत असेल त्या भीतीसाठी मी जे काही प्रयत्न करतो आहे, मग ते छोटेही का असेना, मी ते आठवायला हवेत आणि त्याचा ट्रॅक बनवायला हवा आणि स्वतःला ॲप्रिशिएट करायला हवा. त्याच्यातून बदलेल आपला सेल्फ टॉक. त्याच्यानंतर तुम्ही लोकांशी काय बोलता,
आता बरेचदा लोक निगेटिव्ह बोलतात आणि आपल्यालाही त्यांच्या सुरात सूर मिसळावा लागतो आणि आपल्यालाही निगेटिव्ह बोलावं लागतं. पण जरी तुम्ही चुकून जर शक्यतो तर लोकांशी निगेटिव्ह बोलूच नये किंवा त्यांच्या हाला हा मिळवूच नये. पण जर तुमचं काय म्हणजे हेच असेल, नाईलाजच असेल, तर आपण काय करू शकतो की त्यांना म्हणायचं ते म्हणू दे. कदाचित आपल्यालाही त्यांच्या बोलण्यासोबत आपलाही मान डुलवायला लागेल, पण आपण मनात हे म्हणायचं की मी हे मानत नाही आहे, हे माझा नाईलाज आहे म्हणून मी एक्सेप्ट करतो आहे किंवा मी मान डोलावतो आहे, पण हे मी रिअल नाही आहे. आणि जेव्हा तुम्ही असं करायला लागाल तेव्हा तुम्ही ज्या आयडेंटिटी बनवताय ती निगेटिव्ह बनणं थांबेल आणि पॉझिटिव्ह बनेल. शिवाय तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःला काय मानता. जर तुम्ही स्वतःला निगेटिव्ह पर्सन मानत असाल, भित्रा मानत असाल, तर तुम्ही ती आयडेंटिटी बदलायची असेल तर तुम्ही स्वतःला एक योग्य व्यक्ती मानलं पाहिजे, स्वतःला निडर व्यक्ती मानलं पाहिजे. आणि आपल्याकडे फक्त मानून होत नाही, तर त्याच्यासाठी प्रूफ्स लागतात आपल्याला, आपल्या माइंडला, आपल्या ब्रेनला. तर ते प्रूफ्स आपल्याकडे असतात. आपण आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी फेस केलेल्या असतात, बऱ्याच भीतींना फेस केलेलं असतं. तुम्ही जर माझे प्रेक्षक आहेत, माझे फॅन्स आहेत, त्यातल्या प्रत्येक फॅन्सनी काही ना काहीतरी आयुष्यामध्ये अचीव केलेलं असेल. कधी ना कधी तुम्ही 30 लोकांसमोर, 50 लोकांसमोर जाऊन बोललेला असाल, कॉन्फिडंटली बोललेला असाल किंवा घाबरत का बोललेला असाल, पण ती अचिव्हमेंट आहे तुमची. तुम्हाला उंचीची भीती वाटत असेल, पण तुम्ही बरेचदा उंचीवर गेलेला पण असाल. तुम्हाला ठराविक लोकांशी बोलताना भीती वाटली असेल, पण तुम्ही त्या लोकांशी कधी कॉन्फिडंटली बोललेला पण असाल. तर मित्रांनो, आपण ह्या गोष्टी आठवण्याच्या ऐवजी या गोष्टी आठवतो की मी कुठे फेल झालो, मी कुठे कमी पडलो, आणि त्याच सारखं आठवत जातो. त्याच्यामुळे आपण जे स्वतःला मानतो, आपण स्वतःला निगेटिव्ह मानतो, आपण स्वतःला भित्रा मानतो, आपण स्वतःला अनसक्सेसफुल मानतो. आता तेच बदलायचं आहे. तुम्ही जे छोटी अचिव्हमेंट असेल तुमच्या आयुष्यामध्ये, जे तुम्ही छोट्या भीतीला फेस केलं असेल, ते आठवा आणि स्वतःला मानायला लागा की मी एक सक्सेसफुल व्यक्ती आहे, मी एक निडर व्यक्ती आहे, मी घाबरणारी व्यक्ती नाही आहे, मी बिनधास्त व्यक्ती आहे आणि असेल कोणती भीती त्याला मी फेस करीन. हा जेव्हा कॉन्फिडन्स येईल तेव्हा तुम्ही इझिली कोणत्याही भीतीला मात करू शकता. तर मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं की कोणत्याही भीतीवर जर मात करायची असेल तर त्याला 3 स्टेप्स आहेत. पहिलं म्हणजे स्वतःशी जे तुम्ही बोलता ते तुम्हाला पॉझिटिव्हली बोलायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पब्लिकशी जे बोलता त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी नाईलाजाने बोलायला लागतात, त्या तुम्हाला बदलायच्यात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे स्वतःला मानता ते तुम्हाला पॉझिटिव्ह करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा की तुम्हाला पण असं वाटतं का, तुम्ही तुमची आयडेंटिटी निगेटिव्ह बनवली आहे का, आणि ती पॉझिटिव्ह कशी बनवणार आहात ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. धन्यवाद. भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये.